तर काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळे आता प्रचार सभांचा धडाका लावताना पाहायला मिळतात। कन्हेर इथे हनुमान मंदिरापासून प्रचाराचा नारळ फोडून त्या आपल्या कामाची सुरुवात करणार आहेत, प्रचाराची सुरुवात करणार आहेत। शरद पवार सुद्धा यावेळी उपस्थित असतील असं समजतंय। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळणार आहे। अत्यंत चुरशीची लढत असेल निश्चित। आणि सुप्रिया सुळे आता काल उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे त्यांनी, आणि त्याच्यानंतर आजपासून प्रचाराचा धडाका सुरू होतोय। कन्हेरमधलं जे हनुमान मंदिर आहे तिथे नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ त्या करणार आहेत, आणि या वेळेला स्वतः शरद पवार तिथे उपस्थित असतील असं समजतंय। प्रतिनिधी जयकुमार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात। जयकुमार, कशा पद्धतीचं नियोजन असेल नेमकं सुप्रिया सुळे यांच्या आजच्या या प्रचाराचा धडाक्याचं? रिद्धी, आज बारामती तालुक्यातील जी कनेरीमध्ये मारुतीरायाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नारळ फोडून आज त्यांनी ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत। कारण की गेले आपण मागे पाहिलं तर ज्यावेळेस शरद पवार 1967 ची निवडणूक त्यांनी लढवली होती तेव्हापासून त्यांनी तिथून सुरुवात केली होती। कनेरीरायाच्या मंदिरामध्ये मारुतीरायाच्या त्या ठिकाणी चरणी नारळ फोडला होता आणि तिथून त्यांनी सुरुवात केली होती प्रचाराला। त्याचप्रमाणे आता नेहमीप्रमाणे ते आज देखील सायंकाळ म्हणजे सकाळी 9:30च्या सुमारास त्या ठिकाणी नारळ फोडून त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतील। यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असतील आणि पवार कुटुंबातले अनेक व्यक्ती असतील, जसे की अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार असतील, ते देखील यावेळेस त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। आणि या ठिकाणी बारामतीतून रणशिंग फुकलं जाणार आहे। आज सुप्रिया सुळेंचा नारळ त्या ठिकाणी फोडला जाणार आहे। त्यानंतर शरद पवारांची त्या ठिकाणी एक सभा देखील पार पाडणार आहे। शरद पवार आलेल्या ग्रामस्थांना काय मार्गदर्शन करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। आणि रिद्धी, एकंदरीत आपण पाहिलं म्हणजे लोकसभा असेल, आमदारकी असेल किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, त्या सर्व निवडणुकांचा प्रचाराचा नारळ या कनेररायाच्या मारुती मंदिरात नारळ फोडून त्या ठिकाणी शुभारंभ केला जातो। आणि त्या ठिकाणी आजच आता सुप्रिया सुळेंचा त्या ठिकाणी नारळ फोडून तिथनं प्रचाराला सुरुवात होणार आहे। त्यानंतर आता बारामतीमध्ये रोड शो होतील, शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात होईल। आणि एकीकडे आता बारामतीमध्ये चुरशीची निवडणूक रंगलेली आहे। एकीकडे अजित पवार आहेत तर दुसरीकडे शरद पवार आहेत। दोघेही बारामतीमध्ये खरं तर पाहायला गेलं तर सक्रिय झालेले आहेत, दोघे ऍक्टिव्ह झालेले आहेत। आणि आता आणि ज्या पद्धतीने आज दिवसभरात प्रचाराचा हा धडाका असेल त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।